असं आहे की अनेक अडचणी येत आहेत महिलांना, कारण की आपण यामध्ये अपडेट केलं आहे की पतीचं किंवा त्यांच्या वडिलांचं नाव त्यामध्ये केवायसी केलं जावं, मात्र आता त्यामध्ये अनेक अडचणी येतात. साधारणपणे रोज 4 ते 5 लाख महिलांचं केवायसीची प्रक्रिया ही साईटवर पूर्ण होत आहे. साधारणपणे 1 कोटीपेक्षा जास्ती महिला आज बऱ्यापैकी त्यांचं केवायसीची प्रक्रिया झालेली आहे. ज्यांच्या पतीचं निधन झालेलं आहे किंवा वडिलांचं निधन झालेलं आहे किंवा डिवोर्स असतील म्हणजे एकल महिला असतील, त्यांच्यासाठी आम्ही वेबसाईटवर एक ऑप्शनच्या संदर्भातलं एक वर्किंग करत आहोत की त्यांच्या पतीचं किंवा वडिलांचं जर निधन झालं असेल तर त्यांचं डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स झाला असेल तर ते डिवोर्सचे पेपर्स अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही तिथं ऑप्शन्स तयार करत आहोत. त्यासाठी वेबसाईटमध्ये ज्या काही त्या पेजवर ज्या काही बदल करण्याची गरज आहे त्याची प्रक्रिया ही आम्ही सुरू करत आहोत. त्यामुळे साधारणपणे ज्या सर्व पात्र महिला आहेत त्या लाभापासून वंचित राहता कामा नये या दृष्टिकोनातून आम्ही काम करत आहोत. नाही, अशा 18 नोव्हेंबरपर्यंत साधारणपणे केवायसीची प्रक्रिया आहे. त्याच्यामध्ये पण जो मधल्या कालावधीमध्ये पाऊस झाला किंवा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, काही कोकणाच्या परिसरामध्ये, उत्तर महाराष्ट्रामध्ये जी अतिवृष्टी झाली, या संबंध परिस्थितीमध्ये कायकांचे कागदपत्र त्यांना गमवावे लागले म्हणजे त्या पुराच्या परिस्थितीमध्ये. तर त्या संदर्भातला निर्णय हा आम्ही त्यांना एक्सटेन्शन देणं, मुदतवाढ देणं हे आम्ही निश्चितपणाने त्या ठिकाणी करू आणि कुठलाही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही नक्कीच. आता तुम्ही मतदान केलं आहे, पवार साहेब देखील मतदान करण्यासाठी मध्ये होते, पवार साहेबांचं काही बोलणं झालं किंवा नाही, आता त्यांची भेट झाली, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांनी सुद्धा जस्ट अशीच विचारपूस केली की झालं का वोटिंग किंवा काय असं. तर साधारण पद्धतीनं नाही माझ्यासोबत राजकीय. शेवटचा प्रश्न, पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणावरून अंजली देवाने यांनी अजितदादांचा राजीनामा मागितलेला आहे, सर्व पदाचा राजीनामा द्यावा असा इशारा दिलेला आहे. नाही, या संदर्भातली भूमिका ही 24 तासाच्या आत दादांनी स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट केल्यानंतर जो तो आहे त्या आपापल्या पद्धतीनं मतं व्यक्त करणार. विरोधक काही वेळेला वाटच बघत असतात. तर पहिल्या 24 तासाच्या आतच दादांनी त्या ठिकाणी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातली चौकशीची समिती करावी, त्या चौकशीच्या समितीचा अहवाल येईल, त्याच्यामध्ये जी काही दोषी असतील त्या पद्धतीनं कारवाई करावी. त्याच्यामुळे राजीनाम्याचा बाकी इतर गोष्टींचा काही विषय त्या ठिकाणी येत नाही आणि चुकीच्या गोष्टीचं दादा समर्थन करणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आता लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. लाडक्या बहिणींना 18 नोव्हेंबर पूर्वी केवायसी करण्याचं आवाहन करण्यात आलंय. मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना हे आवाहन केलंय. त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या पूर्वी केवायसी करणं लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाचं आहे. आज 3000 रुपये जमा होतील. बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांची गर्दी झाली आहे. पैसे काढण्यासाठी पोस्ट ऑफिससमोर महिलांच्या रांगा लागल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. आताच आदिती तटकरे मॅडम यांनी मोठी एक घोषणा केलेली आहे. वेबसाईटमध्ये नवीन बदल झालेले आहेत. जे आता लाडकी बहीण योजना वेबसाईट जी आहे, तुम्ही या वेबसाईटवरून तुम्ही जाऊ शकता. याच्यामध्ये आता नवीन ऑप्शन येणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींचे पती किंवा वडील हयात नाहीत त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन येणार आहेत आणि त्यांना नवीन कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. तसंच ज्या लाडक्या बहिणींचे अजून केवायसी झालेलं नाही किंवा केवायसी करत आहेत आणि त्यांना काही प्रॉब्लेम येत आहेत, तर अशा लाडक्या बहिणींना सुद्धा आता वेबसाईटवरती काम चालू आहे आणि हे काम आपल्याला आज आणि उद्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही म्हणाल मग आम्हाला पैसे कधी येणार, लक्षात घ्या, हे काम बाजूला राहणारच चालू आहे. परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका असल्यामुळं लाडक्या बहिणींना पैसे हे अगोदरच देण्यात येणार आहेत. का? कारण वेबसाईटला वेळ लागत असतो. कुठल्याही वेबसाईटचे जे काम असतं त्याला आधी डेव्हलपमेंट असतं, मग टेस्टिंग असतं, मग त्याला सर्व्हरवरती टाकायला लागतं आणि मग ती वेबसाईट लाईव्ह होत असते आणि त्याचा वापर लोक करत असतात. तर त्याच्यामुळं काय होतं, ह्या प्रोसेसला कमीत कमी 15 ते 20 दिवस लागतात. त्यामुळं 18 नोव्हेंबरपूर्वी ह्यांनी सांगितलं होतं, परंतु 18 नोव्हेंबरची तारीख आपल्याला आता ही डिसेंबरमध्ये जाताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळं लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. कारण लाडक्या बहिणींना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र येणार आहे. लक्षात घ्या, आचारसंहितापूर्वी हे काम सरकार आपल्याला करेल असं आपल्याला वाटत आहे. परंतु सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे काय, भरपूर लाडक्या बहिणींना असं वाटतं की आपण पात्र आहेत, पण असं नाही. तुम्हाला एक काम करायचं आहे, अंगणवाडीमध्ये जाऊन तुम्हाला चौकशी करायचं आहे की आपलं नाव यादीत आहे का नाही. नाहीतर तुम्ही हे अभ्रमात राहायचं की आपल्याला पैसे येणार आहेत आणि पैसे येणारच नाहीत. आता तुम्हाला कोणत्या बँकेतून कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार, जिल्ह्यांची तुम्हाला मी नावं सांगतो बघा. पुणे, मुंबई, ठाणे, नाशिक, धुळे, जालना, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, सोबतच आपलं लातूर, सोलापूर अशा महत्त्वाच्या आज
10 ते 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटपाचा कार्यक्रम हा होणार आहे आणि तो आज लक्षात घ्या आपल्याला दुपारून म्हणजे 12 ते 1 वाजल्यापासून पुढे पाहायला मिळू शकतो आहे, कारण सध्या तरी त्याच्यावरती काम चालू आहे. त्यामुळे लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला. नवीन वेबसाईट ही येत आहे ज्याच्यामध्ये पती आणि वडील नसतील तर त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन देण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये त्यांना डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. आता तुम्ही मला डॉक्युमेंट म्हणजे काय, तर कागदपत्र काय अपलोड करायचं आहे. जर तुमचे पती आणि तुमचं जर डिवोर्स झाला असेल तर तुम्हाला ते डिवोर्सचे कागदपत्र पुरावा हा तुम्हाला सादर करावा लागणार आहे आणि ज्यांचे हयात नाहीत त्यांना डेथ सर्टिफिकेट हे अपलोड करावं लागणार आहे. तर हे 2 कागदपत्र तुमच्याकडे जर नसतील तर तुम्हाला ती तयार करावी लागणार आहेत, अन्यथा तुम्हाला लाभ मिळणार नाही. त्यांनी हे सुद्धा सांगितलं की ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना आम्ही वंचित ठेवू शकत नाही, म्हणून त्यांच्यासाठी वेबसाईटमध्ये आम्ही बदल करत आहोत आणि ज्या लाडक्या बहिणींची KYC झालेली आहे परंतु तरीही देखील त्यांना बाद करण्यात आलेला आहे तर त्यांचीसुद्धा पुनर्अर्ज पडताळणीसाठी सुद्धा एक नवीन ऑप्शन तयार करण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही पुनर्अर्ज पडताळणीसाठी तिथं चौकशीसाठी एक ऑप्शन दिला जाईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगायचं आहे की तुमचं नेमकं काय झालेलं आहे आणि तुम्हाला ह्या योजनेत तुम्ही कशा प्रकारे पात्र आहात. तुम्हाला तिथं पुरावे देण्यासाठी सुद्धा कागदपत्र अपलोड करायचा ऑप्शन असेल, ज्याच्यामध्ये तुम्ही रेशन कार्ड असेल, तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, तुमचं काही कागदपत्र असतील जसं आधार कार्ड असेल, ह्या गोष्टी अपलोड करून तुम्ही त्यांना कन्व्हिन्स करू शकता. म्हणजे तुम्ही त्यांना सांगू शकता की मी सगळ्या पद्धतीने ह्या योजनेस पात्र आहे तरी देखील माझं नाव योजनेतून बाहेर काढलेलं आहे, तर कृपया करून आम्हाला ह्या योजनेत परत एकदा नाव आमचं यादीत आणा. तर ह्यासाठी सुद्धा तो एक नवीन ऑप्शन सरकार तयार करत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी अतिशय खुश झाले आहेत, कारण त्यांचं नाव पुन्हा एकदा त्यांना अटॅच करता येणार आहे. ज्या लाडक्या बहिणींना प्रश्न इतके दिवस होता की पती नाहीत, वडील नाहीत तर काय करायचं, KYC कशी करायची, KYCची तारीख जवळही चालली आहे, तर ह्याच्यावरती अखेर हा तोडगा सरकारने काढलेला आहे. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचा व्हॉट्सअप ग्रुपवरती, कारण भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही आहे की काय होत आहे, कसं आहे. तर पटकन हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा, फेसबुकवरती शेअर करा, कारण बघा फेसबुकवरती भरपूर लाडके बहीण असतात, तर फेसबुकवरती कॉपी करायची लिंक आणि शेअर करा. कारण लक्षात घ्या हप्ता हा येतच राहील पुढे 1-2 आठवड्यात किंवा आज कधी पण येईल, परंतु ही जी KYC बद्दलची जी माहिती आहे ती भरपूर लाडक्या बहिणींना माहीत नाही. तर ही KYCची प्रक्रिया लवकर लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचली पाहिजे. अशा पद्धतीने हा व्हिडिओ शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा कोणाकोणाची KYC झालेली आहे. आता काही लाडक्या बहिणींचे प्रश्न असतात की एका घरात 2पेक्षा जास्त महिला आहेत, तर त्यासाठी हा अर्ज तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळतो. तर हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती द्यायची आहे आणि याच्यासोबत एक महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत, ते डॉक्युमेंट्ससुद्धा तुम्हाला अपलोड करायचे आहेत. तर ते डॉक्युमेंटची यादी मी शेवटी देत आहे, ती यादीसुद्धा तुम्ही बघा. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुठलाही प्रश्न असू द्या. बघा ही कागदपत्र बघा कोणते आहेत, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक, शाळा सोडल्याचा दाखला. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, तोपर्यंत जय महाराष्ट्र.